म्हणजे आपल्याकडे माहीत माणूस आहे. आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक कुठल्याही स्वरूपाचे प्रश्न असतील तर आपण हात वर करावा. सध्या ही सगळ्या आपल्या देशभर शेतकऱ्यांची हाल होते. त्या हालवर शेती, उत्तम शेती कशी होईल याच्यासाठी काय मार्गदर्शन? उत्तम शेती जर आपल्याला करायची असेल तर मोठ्या प्रमाणावर आता जलवायू परिवर्तन होत आहे. कार्बन क्रेडिटचा प्रश्न असेल, ग्लोबल वॉर्मिंग सारखे विषय असतील, पर्यावरणाचा विषय आहे जे ग्लोबल वॉर्मिंगशी निगडीत आहे, हे सर्व परिस्थितीला बघता जर आपण सरासरीचा पाऊस जर बघितला तर पावसाचे दिवस कमी झाले, पण पाऊस तेवढाच पडतो जेवढा पाहिजे. पण ते दिवस कमी झाल्यामुळे आता आपण पहिले जे आहे नक्षत्राच्या आधारावर आपण आपली पेरणी करायची, नक्षत्राच्या आधारावर आपण नांगरायचं, नक्षत्राच्या आधारावर आपलं सगळं चालायचं. तसं बघितलं तर मराठवाड्याचा पठार असेल किंवा हे सोलापूर जिल्ह्यापर्यंत म्हणजे मान नदीचं जे काठ आहे ज्याला मानदेश म्हणतात, तिथपर्यंत एकसारखी नैसर्गिक परिस्थिती आहे. आणि या नैसर्गिक परिस्थितीमध्ये उत्तर आणि पूर्व हे दोन नक्षत्रामध्ये पाऊस येत असतो. पण आता काय झालेलं आहे की कुटुंब विभक्त होत आहे. आपल्याला दुबार पीक घेण्याची म्हणजे आपल्याला खर्च भागवण्यासाठी दुबार पीक घ्यायचं, तिबार पीक घ्यायचं. आता ते पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण रासायनिक खताचा उपयोग करतो. जर आपल्याकडे पाण्याची कमतरता असेल तरी आपण पेरणी पूर्ण शेताची करतो. आपल्याला जर 1 एकराचं पाणी असेल तर आपण 4 एकराचं पाणी म्हणजे 4 एकराचा जे आहे पूर्ण लागवड करतो किंवा आपण ज्या पिकं घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर खंडित वीज पुरवठा, जमिनीची उर्वरा शक्ती हे खूप म्हणजे जमिनीची जी पोत आहे ती पूर्ण बिघडलेली आहे. जमिनीची पोत हे जास्त पिकं घेण्यासाठी, दुबार पीक घेण्यासाठी वर्षातच हे एक मोठा प्रश्न आहे की त्याच्यामुळे जमिनीची पोत त्यामुळे रासायनिक खताचं आणि रासायनिक जे आपलं कीटनाशक आहे त्याचा प्रयोग आपण केला. त्या परिस्थितीला बघता, या सर्व परिस्थितीला बघता महागाईचा एक मोठा मार, महागाईच्या मारामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण, वडीलधारी मंडळींचं आरोग्य आणि आरोग्य बरोबरच जर बघितलं तर आपलं घर खर्च चालवायचं, नाते गोते सांभाळायचे आणि आपण ज्या बीज कंपनी किंवा जे बियाणे कंपनी असते किंवा मंडळ असतो बियाण्याचा, तर ह्या बियाण्याचं आपण जर बघितलं तर माझा अनुभव असा म्हणतो की 80 ते 90% जे बियाणे कंपनी हे बोगस असतात. कारण ह्याच्यामध्ये जे पिकाचं उत्पादन क्षमता म्हणजे ते शेतकऱ्यांपासून रेशनमधून कट झालेले ते पिकं किंवा जे धान्य आहे किंवा अन्न आहे त्याचाच ते वापर करतात आणि फक्त प्रोसेसिंग करून आणि पिशवीमध्ये टाकून आणि मार्केटिंग करायला जातात. हाताशी म्हणा जातात जे बेरोजगार तरुण आहेत म्हणजे त्या गावातले, आणि मग म्हणजे जिरायती शेतीमध्ये पण ओलीत शेतीचं पीक म्हणजे बियाणं द्यायचं, ओलीत शेतीमध्ये जिरायती शेतीचं पीक बियाणं द्यायचं, अशा या पद्धतीमध्ये. आणि त्याच्यानंतर उत्पादन आल्यानंतर शेतमालाला आणि म्हणजे जे आपलं उत्पन्न आहे त्याचा हमी भाव भेटत नाही, तर खर्चच म्हणजे खर्च जे आहे ते चालत नाही. पण उत्तम शेती जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला अवलंबनता सोडावी लागेल. अवलंबनता सोडल्याशिवाय आपण चांगल्या पद्धतीची शेती आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन आणि चांगल्या पद्धतीचं जे आहे आपल्याला जी म्हणजे इन्कम आहे ती आपण म्हणजे किंवा स्रोत आहे, आय स्रोत आहे ते आपण वाढवू शकत नाही. एकीकडे पशुधन पण कमी होत चाललंय. पशुधन कमी होत चालल्यामुळे त्याचं कारण असं आहे की जी जोतण्याची जमीन आहे
किंवा पिकं घेण्याची जी जमीन आहे ते वाटणे झाल्यामुळे बरेच वाटण्या त्याच्यामध्ये होतात आणि त्यामुळे पिकं घ्यायची की शेवटी पशुधनाचा चारा तयार करायचा हा एक मोठा प्रश्न असतो. म्हणून पशुधनला चारा हा महाग पडायला लागला आणि दुधाचा भाव म्हणजे तेवढा म्हणावा तेवढा नाही, त्याचप्रमाणे पिकाचा भाव तेवढा येत नाही. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण कुठलं पिकं घ्यायला पाहिजे? तर जमिनीची पोत बघून जमिनीची म्हणजे जी उर्वरा शक्ती आहे किंवा जी पैदा करण्याची शक्ती आहे त्याला पाहून जमिनीचं नैसर्गिक स्वरूप पाहून त्याच्यामध्ये सुधारणा करणं पहिली गोष्ट. जमिनीची पोत सुधारणं हे खूप महत्वाचा विषय आहे. जरी जिरायत असेल तरी आपण बघा की पहिले आपण आपल्या शेतीला एक बार पेरणी करायचं आणि एक शेती आपण निसर्गासाठी रिकामा ठेवायचं. एक शेत आपण उन्हाळू आणि शालू असं त्याला म्हणलं जायचं. म्हणजे म्हटलं तर दुसरी भाषामध्ये म्हटलं तर खरीप आणि रबी. ज्या रबीमध्ये जर आपल्याला पिकं घ्यायची असतील तर त्याला आपण म्हणजे खरीप त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. आणि आमच्याकडे खरीप आणि आपल्या हे आमच्या इथे उन्हाळू आणि शालू म्हणतात तिथे मालव्यामध्ये. आणि जर आपल्याला म्हणजे जर खरीप घ्यायचं असेल तर आपण रबी घेत होतो. त्यामुळे तूर पण यायची, तूर यायची, ज्वारीच्या पिकं यायची, अलसी यायची, बाजरा यायचा. अशा बऱ्याच पिकांना आज खूप अडचणी म्हणजे हे बरेच पिकांचं जे उत्पादन जे चांगल्या रीतीने म्हणजे हमी भाव द्यायचे त्यांच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे. मग सरासरीने तेच उत्पादन करतो जे सर्व आपण एकसारखी लागवड करतो. म्हणून उत्तम शेती करण्यासाठी क्रॉप कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे. आणि क्रॉप कॉर्डिनेशन म्हणजे की क्रॉपचा कुठला कॉर्डिनेशन आहे की म्हणजे अलसी बरोबर आपण जे आहे ज्वारी बरोबर आपण मूग आणि पहिल्या टप्प्यामध्ये भुईमूग आपण लावायचं. शेंगदाणे आपण म्हणजे शेंगदाण्याचं आपण पीक घ्यायचं, शेंगाचं पीक आपण घ्यायचं. आणि त्याचबरोबर जे शेताचे जे काठं असायचे त्याच्यावर आपण सर्पगंधा, अश्वगंधा हे असे या पद्धतीचे जे वनस्पती आहे त्याचं आपण जे लागवड करायचं. किंवा आपले हे जे बांबू असतात त्याच्यामधला जे गवत आहे म्हणजे आपलं हे गम असतो त्याचा आपण उपयोग म्हणजे त्याला वाढ करायचा. आता म्हणण्याचा अर्थ माझा असा आहे की जगामध्ये जे सिंथेटिक कलर असतात म्हणजे कृत्रिम रंग आहे ते खाण्यासाठी बंदी आणलेली आहे. UN कडून आपल्या ते सगळ्या गोष्टीला बंदी आणली. मग नैसर्गिक लाल रंग कुठला म्हणजे पीक देतो किंवा कुठला जे झाड देतो तर आपला जे पळसचं झाड आहे त्याच्यापासून नैसर्गिक लाल रंग तयार होतो आणि ते खाण्याच्या वस्तूसाठी म्हणजे ते खाण्याला आपण वापरू शकतो. हे आता म्हणजे फक्त वापर करायचा असेल लाल रंग तयार करायचा असेल तर पळसच्या फुलापासून करायचं अशी ती परवानगी झालेली आहे. आता आपल्या इकडे पळस फार मोठ्या प्रमाणात उठतात पण त्या पळसच्या बद्दल जागृती आणण्याचं काम केलं गेलं नाही. दुसरीकडे माहिती ते पुरवली जात नाही की जगाच्या पाठीवर आपले कुठल्या जे शेतमाल आहे किंवा जे पिकं आहेत त्याची मागणी आहे. आता कलकत्ताला जर तुम्ही फक्त इंटरनेटचं म्हणजे सोबत घेतलं आणि इंटरनेटवर सर्च केलं तर जे शेवगा आहे ना ड्रमस्टिक म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तर जे शेवगा आहे ते शेवग्याच्या शेंगांचा एवढा मोठा म्हणजे बाजार आहे आणि एवढी मागणी आहे पण आपण शेवगा असेच उगतात. आपण पहिले जर बघितलं तर आपल्या ऑलिव्हेरा आपण म्हणतो ना ऑलिव्हेरा जेल, तर जे ऑलिव्हेरा म्हणजे आपला गवार पाटा म्हणतो आपण. गवार पाट्याचा काय उपयोग असायचा आपल्याला? काहीच नाही. एखादं लागलं विकलं तर आपण त्याच्यावर करायचं. आज पतंजली पासून सगळे जे आयुर्वेदिक कंपनी आहे किंवा जे आपले ताकद वाढवण्याचे म्हणजे ताकद वाढवण्याचे औषध आहे, प्रत्येक औषधीमध्ये आज कुठेतरी आपल्याला जे शुगर कमी करायची असेल, साखर कमी करायची असेल, हायपर टेन्शन कमी करायचं असेल तर आपण ह्या सगळ्या म्हणजे ऑलिव्हेराचा आपण यूज करतो किंवा आपण ह्या गवार पाट्याचा आपण उपयोग करतो. म्हणजे म्हणून जलवायू परिवर्तन आणि नैसर्गिक ज्या विकासाची घडी बसलेली आहे त्या ह्याच्यामध्ये काही ज्या पूर्वी काही कामाच्या
म्हणजे कामाचे पिकं नव्हते किंवा कामाचे झाडं नव्हते किंवा कामाचे फळं नव्हते, कामाचे फुलं नव्हते, म्हणजे ते आज म्हणजे सगळ्यात जास्त उपयोगी ठरत आहे. दुसरी गोष्ट आपण आपल्याला सांगतो की मोरिंगा म्हणून एक वनस्पती आहे. आज मोरिंगामध्ये कसं आहे, जर पदार्थ पाहिलं तुम्ही तर मोरिंगामध्ये 27% जे आहे प्रोटीन असतो. इतर जे आपल्याला जे बाजारातून आपण प्रोटीन घेतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 60% प्रोटीन असतो. आता मोरिंगाची एवढी मागणी आहे पण ते पुरवता येऊन नाही बाजारात. आणि दुसरीकडं आपले जे शेतमाळ आहे, जे पिकतात आहे त्याला जे हमी भाव भेटत नाहीये. तर असं जे म्हणतो जे आपण हे नियोजित एक पॉलिसी म्हणजे शेतकऱ्यांच्या विषय, शेतीच्या विषय, पिकांच्या बद्दल आणि त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या गरीबाला अन्न सुरक्षेची गॅरंटी देता तर मग शेतकरी माणसाला तुम्ही क्रॉप जे आहे क्रॉप कॉस्टिंगची गॅरंटी का देत नाही? तुम्हाला सबसिडी द्यायची असेल तर क्रॉप कॉस्टिंगवर सबसिडी द्या आणि त्यातून जे आहे शेतकऱ्यांना जे हमी भाव आहे ते योग्य रीतीने मिळवून द्यायला पाहिजे. म्हणून आपले पैदाव म्हणजे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आणि उत्पादकतामध्ये तसं फारसं घट नाही आहे. पण शेतमालला जे आहे उत्पादन केल्यानंतर हमी भाव भेटत नाही आणि अन्नावर प्रक्रिया करणारे उद्योग हे निम्म्याच्या वर आजारी पडलेले आहेत. पहिलेच जे आहे 3.5% उद्योग होते, त्यातल्या त्यात म्हणजे ते आता 2% उद्योग जे आजारी पडलेले आहेत. 1.5% उद्योग कसं तरी चालून राहिले. तर अन्नावर प्रक्रिया करणारे जेव्हा तुमचं राष्ट्र म्हणजे कृषी प्रधान आहे, शेती प्रधान आहे, तर अशा तुमची अर्थव्यवस्था आहे ती सर्व शेतीवर आधारित आहे. तर अशा या वेळेला 70 वर्ष ओलांडल्यानंतर सुद्धा आज शेती आणि शेतकऱ्यांच्या बद्दल कुठली एखादी पॉलिसी का तयार करण्यात नाही आली? मग त्यांची उत्पादकताचा प्रश्न असेल किंवा लागवडचा प्रश्न असेल, हे जेव्हापर्यंत पद्धत तयार होत नाही तेव्हापर्यंत आपण उत्पादनाचं घटबड हे सगळ्या गोष्टींवर कशावर निर्भर करतो? ते भावावर निर्भर करतो. कारण ज्याचा भाव वाढला आपण लागवड करतो तर त्याचा भाव घटून जातो आणि भाव घटल्यानंतर जे आहे जी लागवड नाही केली तर पुढच्या टायमाला त्याची लागवड करतो, त्याचा भाव कमी होऊन जातो. तर कापूस आता 4,000वर आलं, 3,000वर आलं आपण जर बघितलं तर. म्हणजे एकीकडे दुष्काळाचा आपण प्रश्न उचलतोय आणि दुसरीकडे जे भाव जे चाललेले आहेत त्याची परिस्थिती काय आहे? सोयाबीनची परिस्थिती कमी झाली भावाची आणि एकीकडे आपल्याला डाळ 180 रुपये किलो मध्ये मिळते आणि दुसरीकडे सोयाबीन पासून जे आहे कापूस हे कमी दरामध्ये आपल्याला जे घेतलं जातं. तर खरं म्हटलं तर कसं आहे की उत्तम शेती तीच करावी की ज्याच्यावर व्यापाऱ्यांवर अवलंबून करता येईल आणि सावकाराच्या दाराला शेतकऱ्यांनी कधीही म्हणजे पाऊल ठेवावं नाही. ह्या दोन गोष्टीची जर आपल्याला दखल घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले सावकार बंदी आणायला पाहिजे. सावकार बंदी एवढी करत असायला पाहिजे की जसं आजकालचे सोनोग्राफी जे सेंटर सील केल्या जातात लिंग परीक्षण केल्यानंतर, काय भ्रूण परीक्षण केल्यानंतर, त्याच पद्धतीने सावकारांचे 5 रुपये शेकडा व्याजावर दिले, 10 रुपये शेकडा व्याजावर देणारे असले सर्व सावकारांना आत टाकायला पाहिजे आणि त्याची जामीन सुद्धा व्हायला नाही पाहिजे आणि त्यांना मोका खाली आत टाकायला पाहिजे. त्याच्यानंतर बीज जे आपलं बियाण्याचं उत्पादन करणाऱ्या कंपनी आहे त्यांचं काहीतरी मापन म्हणजे ठरवायला पाहिजे. जर बियाणे फेल केले आणि बियाण्यामध्ये जर ताकद नसेल आणि त्याचं नुकसान जर शेतकऱ्याला झालं तर त्याची जी भर आहे त्या नुकसानाची भर हे बियाणे कंपनीने घ्यायला पाहिजे किंवा बियाणे कंपनीवर टाकायला पाहिजे. असंच हे खतांच्या बाबतीत व्हायला पाहिजे. असंच हे प्रत्येक म्हणजे जे सहभाग आहेत, शेवटी कमवताना तुम्ही शेतकऱ्यांपासून कमवता, पण जर काही नाही निघालं तर तुमची जबाबदारी कशी ठरत नाही. जर जबाबदार माणसांना आपण जबाबदार ठरवण्याची योजना जेव्हापर्यंत सरकार आखत नाही तेव्हापर्यंत शेतकऱ्यांची दशा सुधारणार नाही. फक्त आपण एकमेकांना सहानुभूती देण्यासाठी, एकमेकांचं दुःख वाटण्यासाठी, एकमेकांचा हातात हात देऊन आणि लढा करण्यासाठी आपण उभे राहू शकतो. बस त्याच्या पलीकडे जर जायचं असेल आणि उत्तम शेती बघायचं असेल तर जुन्या काळामध्ये जसं ऋषीमुनी शेती करायचे की म्हणजे 3 सरी आपली गव्हाची लावली, त्या 3 सरीच्या मध्ये एक झाड फळाचं लावायचं, फळांची 1 सरी लावायची, आंब्याची 1 सरी लावायची, त्याच्यानंतर
पेरूची एक सरी लावायची, त्याच्यानंतर आपल्या सीताफळाची एक सरी लावायची आणि त्याच्यामध्ये जे आहे आपले मग आपलं पीक घ्यायचं, गव्हाचा, सोयाबीनचं, या पद्धतीचं पीक घ्यायचं आणि ज्या झाडाच्या सावलीमध्ये आपला धना असतो किंवा जे सावलीमध्ये येणारे जे आपलं म्हणजे फळभाज्या आहेत त्याचा उपयोग करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे काठावर, शेताच्या काठावर जे आहे वनस्पती उगवायला पाहिजे. म्हणजे वनस्पतीमध्ये मग अश्वगंधा, सर्पगंधा, कालमेघ, इतर वनस्पती हे उगवायला पाहिजे. तर आपल्याला प्रत्येक महिन्याला इन्कम व्हायला पाहिजे. म्हणजे ऋतूप्रमाणे फल येतं ना भारतामध्ये, तर ऋतूप्रमाणेच आपण लागवड करायची फलदार वृक्षांची आणि ऋतूप्रमाणेच उत्पादन म्हणजे कमी वेळामध्ये उत्पादन होणारं पीक घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. कमी वेळामध्ये उत्पादन देणारी वनस्पती लावायला पाहिजे. म्हणजे वेळ पण कमी आहे तर निसर्गावर अवलंबून राहता येत नाही आणि त्या नक्षत्राप्रमाणेच आपण त्याचं उत्पादन घ्यायचं. उत्पादन कमी जरी असलं तर मग दुसऱ्या नक्षत्राचं जे झाड आहे, फलदार झाड आहे किंवा पीक आहे ते आपल्याला साथ देऊन जातं आणि त्यातून आपल्याला मग आत्महत्यासारखी म्हणजे जे आपले जे कृती आहेत त्याला आपण तडा देऊ शकतो. $80,000, 1,00,000, 1,20,000 एवढंच कर्ज असतं बँकेत राष्ट्रवादी. तर त्या शेतकऱ्यांनी ती कर्ज कसं फेडावे आणि ती कर्ज मुक्त होत त्यांनी कसं व्हावे, फक्त 1 ते 14 लाख दरम्यान ती शेतकरी आत्महत्या होतो. ती 3 ते 4 महिन्यामध्ये तेवढं ती पैसा कमवू शकतो. त्याच्यावर मार्गदर्शक त्याचं आपण एक धरतीपुत्र सेवा अभियान सुरू केलं होतं 2006 साली. विदर्भामध्ये वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या. आपल्याला कल्पना असेल 2006 साला आम्ही त्या काळामध्ये एक धरतीपुत्र सेवा अभियान सुरू केलं. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की धार्मिक प्रवचनाच्या माध्यमातून आणि धार्मिक धर्मगुरूंच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, अनिष्टकारी रूढी आणि जे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवतात ते सर्व रूढ्यांना आणि परंपरेला फाटा देण्याचं काम केलं. मनोचिकित्सकांच्या माध्यमातून आम्ही जे आहे आत्मबल देण्याचं काम केलं. तिसरं जे विधी सहाय्यक आहेत त्या विधी सहाय्यकांच्या माध्यमातून सावकाराच्या पाशमध्ये अडकलेले किंवा सावकारी म्हणजे जाळात सापडलेले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना काढण्याचं कार्य केलं. चौथं, ज्या बँकेचं जे कर्ज आहे ते नेमकं सवलतीने कसं फेडायचं. जेव्हा उद्योग क्षेत्र म्हणजे अडचणीत येतो किंवा एखादा उद्योजक अडचणीत येतो तर तो बँकेच्या समोर बसून आणि ते वेळ मागतो आणि वेळ मागितल्यानंतर त्या वेळेचं खंड म्हणजे जेवढी जी रक्कम असते त्याला खंड करतात, ते तुकडे करतात आणि त्या तुकडेप्रमाणे त्यांनी इतक्या वर्षामध्ये त्याला म्हणजे भरायचं असतं. अशा या पद्धतीची एक योजना आम्ही आखली होती आणि त्या योजनेला आम्ही कॉपरेटिव्हचे रजिस्ट्रार घेतले होते. राष्ट्रीयकृत बँकेचे जे लोक आहेत त्यांना बोलवलं होतं आणि समोर बसून शेतकऱ्यांचं आणि त्यांचं जे आहे एक आपण आणि त्याच्यावर म्हणजे एकदा किती पैसे द्यायचे हे ठरवलं आणि किती वर्षात द्यायचे हे ठरवलं गेलं आणि त्याला आपण तुकड्यात वाटलं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आरामाने सवलतीने कर्ज भरता आलं. असे एक माझ्याकडे पूर्ण फाईल आहे, 33,000 फाईल आहेत माझ्याकडे. तुम्हाला जर स्टडी करायची असेल तर मी पाठवतो. पण हे सगळ्यात श्रेष्ठ उपाय आहे की याच्या माध्यमातून सवलत शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी किंवा कॉपरेटिव्ह बँकांनी द्यावी आणि त्याचप्रमाणे सवलतीमध्ये व्याजदर हे कमी करावं आणि संपवावं. व्याजदर संपवून एक रक्कम जी आहे ठरवायची आणि त्या रक्कमचा जे आहे काही आपल्याला जे आहे सवलती मिळायला पाहिजे. तरच शेतकऱ्यांचं जे 1,80,000 म्हणावं, 65,000 म्हणावं त्याच्यासाठी आत्महत्याचं सत्र काम की समाजसेवेचं जे विखरलेलं कार्य आहे किंवा समाजसेवेला प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने बघत आहे. अशा वेळेला राष्ट्राच्या समोर, माणुसकीच्या समोर आणि समाजासमोर कुठले आव्हानं आहेत त्या आव्हानांना विचार
रस्ता निर्माण करून उत्तर देणे याच्यासाठी संमिश्र शाळा आहे. म्हणजे माणसाला माणुसकीच्या दृष्टीने पाहणे आणि माणसाला स्वतःच्या जागेवर त्या व्यक्तीला ठेवायचं आणि त्या व्यक्तीच्या जागेवर स्वतःला ठेवायचं आणि सेवा कशी घडवावी म्हणून त्याचा समाजसेवेसाठी ही शाळा आणि या पद्धतीची शाळा उघडण्यात येते. ती नेमके ज्यांना नेत्रज्योती देवाने घेतलेली आहे त्या नेत्रज्योती नसलेले जे आमचे बांधव आहेत किंवा भगिनी आहेत त्यांची आपण सेवा कशी करावी, ज्यांना ऐकायला जात नाही, ज्यांना बोलता येत नाही त्यांची सेवा कशी घडावी. तर सर्व सेवा एका जी आहे एका छतात म्हणजे त्यातून त्या बहिणी शिकार होतात, त्यातून त्या अवस्थेमध्ये त्यांना गर्भवती व्हावं लागतं आणि मुलं जन्माला आणावं लागतात आणि स्वतःच त्यांना लक्ष ठेवता येत नाही. मग मुलाचं कसं ठेवणार. मग अशा बहिणींचं पुनर्वसन असेल. मग आज बंदी बांधवांचा प्रश्न असेल की आज आपण जर बघितलं की जे 18 वर्ष आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचे जोशी महाराज म्हणून आज महाराज म्हणून म्हणजे संबोधले जातात. पण जोशी महाराजांचं कसं होतं की जोशी महाराज 18 वर्ष येरवडामध्ये राहिले. 2 खून म्हणजे 2 खूनचा गुन्हा त्यांच्यावर होता. 2 खुनाचा गुन्हा होता त्यांच्यावर. म्हणजे 18 वर्ष 1 महिने ते तुरुंगात राहिल्यानंतर जेव्हा बाहेर पडले तर त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण त्यांना मंदिराचं पुजारी करण्याचं कार्य केलं. त्यानंतर 300 असे कैदी बांधव आहेत ज्यांचं आपण पुनर्वसन या पद्धतीने केलं. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की 4600 मुलं फुटपाथवर फिरायचे, कचरा उचलायचे, हातपट्टीवर काम करायचे, वीटपट्टीवर काम करायचे, ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागायचे. हे सर्व मुलांना एकत्र आणून एका जागेवर ठेवून त्यांना आपण तंत्रशिक्षण आणि मूल्याधिष्ठ शिक्षणाचा जे मेळ घालून आणि त्यांना तयार केलं. तर जे मुलगा 50 रुपयासाठी गुन्हा करायचा आज तो 15,000 रुपये एअर कंडिशनर रिपेअर करून आणि कमवतोय. तर संमिश्र शाळा हे देश सेवेसाठी, समाजसेवेसाठी आणि माणुसकीच्या सेवेसाठी जी भावना पाहिजे आणि ती भावना आणि कर्तव्याचा एक सुरेख संमिश्रण आहे. काही गोष्ट तुम्ही जे शेती विकास महामंडळाचा बोलताय तर ते शेती विकास महामंडळ केव्हाच होणार जेव्हा आपण जसं ग्राम स्वच्छता अभियान राबवलं, तंटामुक्त अभियान राबवलं तसं दारिद्र्यमुक्त गाव आपण व्हायला पाहिजे. आणि दारिद्र्यमुक्त गाव निर्माण करण्यासाठीच आपण त्या पद्धतीच्या मंडळाची आपण हेच विचार करतोय की आपण त्याची मागणी करू आणि त्या पद्धतीचं जे आहे आपण कार्य करण्याचा प्रयत्न करू. ज्या देशाचा आदर्श छत्रपती शिवराय असतील, ज्या देशाचा आदर्श राजमाता जिजाऊ असतील, ज्या देशाचा आदर्श बाबू सुभाषचंद्र बोस असतील, शहीद भगतसिंग असतील, राजगुरू असतील, रामप्रसाद बिस्मिल असतील, बाबा जतीन असतील, ज्या देशाचा स्वर वंदे मातरम असेल, ज्या देशामध्ये स्वामी विवेकानंद जन्माला येऊन आणि आदर्शाचा ठेवा ठेवून गेले, ज्या देशामध्ये कबीर जन्माला आले, ज्या देशामध्ये नानक जन्माला आले, ज्या देशामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले, ज्या देशामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले, त्या देशामध्ये संस्कृती जीवन ठेवण्यासाठी ह्या सर्वांचं फार मोठं योगदान आहे. पण प्रश्न असा आहे की आदर्श बदलले आणि रातोरात तयार केले गेलेले आदर्श आपल्या समोर आणले जातात. इव्हेंट मॅनेज करून, ब्रँडिंग करून, इमेज बिल्डिंग करून. या आदर्शांना संसाधन पुरेसे आहेत पण द्यायला विचार नाही. आणि जे संघर्षातून निर्माण झालेले आदर्श आहेत त्यांच्याकडे द्यायला विचार आहे पण विचार पोहोचवण्यासाठी संसाधन नाही. अशा परिस्थितीमध्ये आपला तरुण सापडला आहे. भारताचं तरुण खूप भावनिक हे माझं स्पष्ट मत आहे. तो अजूनही आई वडिलांची तेवढीच काळजी करतो. तो आपल्या मित्रांशी खूप जास्त प्रेम करतो. आपल्या गुरूंना मान देण्यापासून आपल्या मोठ्यांना मान देण्यासाठी ते कधी कमी पडा करत नाही. मग मी कसं सांगू की आपल्या देशाचा तरुण भटकलेला आहे. चुकीचा नकाशा त्यांच्या हातात देण्यात येतं आणि चौरस्त्यावर भटकल्यानंतर त्याला सांगायचं की तू भटकलेला आहे हे मला काही योग्य वाटत नाही. आम्ही कुठेतरी शिक्षणाच्या माध्यमातून
आम्हीच कुठेतरी समाजसेवेच्या माध्यमातून, आम्हीच कुठेतरी धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून जर जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी आपल्या उत्तरदायित्वाला नीतिमत्ताप्रमाणे आणि खरोखरच अंतःकरणापासून जर आपल्या उत्तरदायित्वाला पूर्ण केलं तर तरुणाला खरं नकाशा मिळेल आणि खरं नकाशा मिळाला तर तरुण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचायला वेळ लावणार नाही. पण भरकटलेला माणूस थकून जातो. म्हणजे जर नकाशा चुकीचा असेल तर शोधता शोधता माणूस थकून जातो आणि असंच आपल्या तरुणासोबत होतो की लक्ष त्याला भेटत नाही, लक्ष त्याला दिसत नाही, त्याचं जीवनाचं लक्ष काय आहे हे त्याला भेटत नाही. एज्युकेशन घ्यायला जातो तर त्याला म्हणजे त्याच्या जीवन कसं राहता येईल किंवा त्याला म्हणजे जगण्यापुरतं तेवढं ज्ञान दिलं जातं आणि त्याने 35-40 हजार रुपये कमवायचे आणि 20,000 रुपये कमवायचे, त्याच्यातून तो जगायला पाहिजे. हे सगळं करताना शिक्षण व्यवस्थेमध्ये नीती किंवा मूल्याधिष्ठ गोष्टी आपण त्याच्यामध्ये देतो का? आपल्याला इतिहास पण कोणाचा शिकवल्या जातं, पोर्तुगाल्यांचा इतिहास सांगितला जातं. काही देशामध्ये महाराणा प्रताप होऊन गेले, अमरसिंग राठोड होऊन गेले, दुर्गादास राठोड होऊन गेले, ते पण इतिहास होते. मग श्रीमद भगवद्गीता याचं मॅनेजमेंटचं संपूर्ण जे आहे, श्रीमद भगवद्गीताचं एक मॅनेजमेंट ग्रंथ आहे की म्हणजे डिसिप्लिन म्हणजे अनुशासन कसं असायला पाहिजे, कसं माणसाने वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कर्म कसं करायला पाहिजे, खरं पोशाख कसा असायला पाहिजे, भयमुक्त कसं असायला पाहिजे. पण श्रीमद भगवद्गीता वाचणारे या देशामध्ये सगळ्यात जास्त भित्रे लोक असतात. त्याचं कारण आहे गीता वाचतात पण गीताला आत्मसात करत नाही आणि त्यामुळे तरुणांना देण्यासाठी आपल्याकडे काही नाही. म्हणून तरुणाला आपण जे आहे आरोप लावतो आणि एकदा तरुण विद्रोहित झालं की त्याच्यावर ठपका लावायचा आणि त्याला बाजूला करायचं. आम्ही पण या देशाचे तरुण आहोत. आमच्या आईने जे संस्कार दिले, आमच्या वडिलांनी जे संघर्षाचा पिंड दिलं, त्याला बघून आज किती परिस्थिती विपरीत आली, किती विषम आली, तरी आम्ही लढा देतो. आणि ज्या गोष्टीला म्हणजे ज्या गोष्टी अशक्य जरी असतील तरी त्याला साध्य करण्याचा आम्ही चित्र आणि चिकाटी असते. कारण त्या पद्धतीची आमची मानसिक आणि आत्मिक आणि शारीरिक बांधणी झालेली आहे. या पद्धतीचा मूल्याधिष्ठ आणि नीतिनिष्ठ जर आपण आपल्या तरुणांना दिलं तर निश्चितपणे फक्त शैक्षणिक व्यवस्थेवर आपण अवलंबून न राहता आपले ज्येष्ठ मंडळांनी, धर्मगुरू असतील, समाजसेवी असतील, राजकारणी असतील, सगळ्यांनी आपलं योगदान देणं गरजेचं आहे. तर या तरुण देशाला तरुणांचा खरा आनंद घेता येईल असं माझं स्पष्ट मत आहे. या प्रसंगी शेतकरी काय करू शकतो? तो रस्त्यावर जाऊ शकत नाही कारण त्याचं काम आहे शेतामध्ये. कारण त्याच्यासाठी फार सोपा पद्धत आहे. शेतकऱ्यांमध्ये जर खरोखरच एकात्मकताचा निर्माण झालं आणि सगळे जे गावातले किंवा पंचक्रोशीतले शेतकरी एकत्र आले तर ते आपली जिद्द आपल्या जिद्दाने आपल्या विचाराने हे सगळं म्हणजे सरकारने सांगितलेलं हमी भाव ते घेऊ शकतात. पण आपण एकत्र राहत नाही, त्याचा फायदा सगळे लोक उचलतात. म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. आपण स्वातंत्र्य मिळवल्यानंतर योजनाबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना जातीच्या नावाखाली एवढा वाटल्या गेलेला आहे की शेतकरी एकमेकांच्या संपर्कातच राहायला तयार नसतात किंवा एकत्र यायला तयार नसतात आणि त्याचा फायदा जे शोषण आधारित जे शोषण करणारे लोक आहेत ते त्याचा फायदा उचलतात. म्हणून जर शेतकऱ्यांना आपली दशा सुधारायची असेल आणि खरोखरचा हमीभाव जे सरकारने दिलेला आहे ते हमीभाव घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले जातीपातीच्या भेदापासून वर यायला पाहिजे आणि एकात्मकतेच्या सूत्रातून आणि ठामपणे एक जिद्द प्रकाराने उभं राहायला पाहिजे. तर तुम्ही जर एकत्र राहिले तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही आणि जर तुम्ही वेगळे राहिले तर ते तुमचा दिवा कोणी विझवल्याशिवाय गावू शकत नाही. आपली संस्कृती ही दीपावलीची संस्कृती आहे. सगळे पंक्ती एका रांगेत जळतात आणि त्यामुळे जी आहे संस्कृतीमध्ये उजळ आपल्याला अमावास्याच्या रात्रीला पण दिसतो. पण त्याच दिव्याला एकट्या दिव्याला तुम्ही ठेवून द्या, तो फडफडून आणि तिथेच तो भिजून जाईल, अंधार परत होऊन जातात. आज प्रत्येक शेतकरी आपल्या स्वतःचं कुटुंबाचं आणि मात्र आपले स्वतःच्या उत्पन्नाचं साधन बघून आणि गप राहतो. पण एकत्र येण्याचं कार्य जे आहे किंवा जे सामूहिक पद्धतीने प्रतिक्रिया असेल किंवा विरोध असेल किंवा प्रतिकार असेल ही शक्ती आपल्या शेतकऱ्यांनी
स्वतःहून सोडून दिलेली आहे आणि ते जातीच्या नावाखाली सोडल्यामुळे आज आपले सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत.